मंत्री महोदय. सभापती महोदय, हा विषय MIDC शी संबंधित आहे आणि आपल्याला माहिती आहे भिवंडीमध्ये जी दोन गावं आहेत बादणे, वाशरे, सापे, तालुका भिवंडी, आता इकडे तिकडे खाजगी मालकीच्या जमिनी आहेत. एखादी जमीन ॲक्वायर करण्यासाठी ती सार्वजनिक हिताची, सार्वजनिक गोष्टीसाठी किंवा सार्वजनिक प्रकल्पासाठी घेतली, आम्ही समजू शकतो की ॲक्वायर करणं MIDCचा अधिकार आहे, त्याच्या बाबतीत MIDC करते. परंतु आता तिथे सगळे लॉजिस्टिक पार्ट सगळ्यांची वैयक्तिक म्हणजे खाजगी मालमत्तेची लॉजिस्टिक पार्क तयार होत आहेत. आता खाजगी मालमत्तेच्या लॉजिस्टिक पार्कसाठी शेत जमीन जी आता जिथे भातशेती चालते त्या कुटुंबांचं पूर्ण त्यांचं जीवन त्या शेतीवरती अवलंबून आहे. अशा शेतकऱ्यांच्या जमिनी MIDC ने कुठली पूर्वसूचना न देता डायरेक्ट त्यांना नोटीस देऊन त्यांना कुठला काय भाव देणार आहे किंवा काय देणार आहे याची कुठलीही माहिती न देता अशा प्रकारच्या नोटिसेस देणं सुरू केलेलं आहे. सरकारी जमिनी त्यांनी ॲक्वायर कराव्या, त्या कोणाला द्याव्या, खाजगी लोकांना द्याव्या, याच्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही. परंतु जे शेतकरी, आपल्या शासनाचं एक GR आहे, धोरण आहे की जर शेतकऱ्यांचा विरोध असेल जमीन द्यायला तर त्याची जमीन घेऊ नये म्हणून. आणि म्हणून माझा एकच साधा प्रश्न आहे की ज्यांचं जीवन पूर्ण शेतीवरती अवलंबून आहे, ज्यांना स्वतःच्या जमिनी अशा प्रकारच्या सार्वजनिक कामासाठी सोडून वैयक्तिक कामासाठी द्यायच्या नाहीयेत, अशा लोकांच्या जमिनी आपण ॲक्वायर करणार आहात का? आणि माझी विनंती आहे की ज्यांचं जनजीवनच पूर्ण शेतीवर आहे, आपला देश हा शेतकऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो, आणि अशा शेतकऱ्यांच्या जमिनी आपण वैयक्तिक प्रकल्पाकरता जर काढून घ्यायला लागलो तर आपल्या सरकारची देखील त्याच्यात बदनामी होते. म्हणून माझी उद्योग मंत्र्यांना विनंती आहे की ह्या ज्या जमिनी आपण ॲक्वायर करताय याच्यामध्ये या कमी नाही आहेत. 99 हेक्टर खाजगी जमीन आहे जी शेती आहे फक्त, आणि चांगली लागवड तिथे होते. तर हीच 99 हेक्टर खाजगी जमीन आपण ह्या ॲक्विजिशन मधनं वगळणार का? आणि ती वगळावी, कारण आपल्या सरकारचं जे धोरण आहे, शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आपण ती जमीन घेणार नाही, त्या धोरणानुसार या जमिनीला याच्यातनं आपण वगळणार का? हा एक माझा साधा प्रश्न. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अनिल परब साहेबांनी जो मुद्दा लॉजिस्टिक पार्कच्या संदर्भात या ठिकाणी मांडला आणि 99 हेक्टर आणि सरकारी 21.38 हेक्टर अशी जवळजवळ 120.38 हेक्टर जमिनीचा हा विषय आहे. परंतु इथे सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केली की शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन किंवा शेतकऱ्यांना शेतीपासून वंचित ठेवून अशा पद्धतीची जमीन ॲक्वायर करू नये. आजही शेतकऱ्यांना संधी आहे, आजही शेतकऱ्यांची संधी काय आपण हिरावून घेतलेली नाही. ही पास थ्रू पद्धतीनं जमीन ॲक्वायर करण्याचा निर्णय झालेला होता. परंतु आता अंतिम टप्प्यावर शेतकऱ्यांची सुनावणी सुरू आहे. 32(1) नोटिफिकेशन झाले, परमनंट नोटिफिकेशन झालेलं नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना आवश्यक आहे ते, जर त्यांना जमीन द्यायची असेल तर तो मोबदला देऊन, आणि शेतकऱ्यांना जर जमीन द्यायची नसेल तर त्यांना सुनावणीमध्ये नक्की काय धोरण करायचं हे फायनल करूनच ही जमीन ॲक्वायर केली जाईल. अनुक्रमांक नंबर 4 आणि सूचना क्रमांक 21 सत्यजित तांबे. सूचना क्रमांक 21. मंत्री महोदय. हो बोला, तुम्हीच राज्यमंत्री महोदय. कोण राज्यमंत्री? ठीक आहे, आशिष जयस्वाल. हा कृषीचं आहे ना. कृषी तुमच्याकडेच आहे ना. कुणाला आहे? बोलवा ना कृषी मंत्र्यांना. ही नाही, ही 93 ची सूचना कृषी विभागाकडून बाकडे मदत व पुनर्वसन विभागाकडे वर्ग झाल्यामुळे प्रलंबित ठेवण्यात येत आहे. अनुक्रमांक नंबर 5 सूचना क्रमांक 22 सचिन अहिर.